या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ। वारणा कारखान्याच्या प्रामाणिक आणि निष्ठावंत सभासदांनी आपला ऊस नोव्हेंबर महिन्यात पाठवण्याचा आग्रह धरू नये। याउलट जे ऊस उत्पादक शेतकरी मार्चमध्ये कारखान्याला ऊस पाठवतील त्यांच्यासाठी कारखान्यानं विविध बक्षीस योजना आयोजित केली असल्याचं तात्यासाहेब कोरे, वारणा साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांनी जाहीर केलं। ते कारखान्याच्या 59व्या वार्षिक सभेत बोलत होते। तात्यासाहेब कोरे, वारणा साखर कारखान्याची वार्षिक सभा वारणामध्ये खिळमीत पार पडली। प्रास्ताविक सचिव बी. दोशिंगे यांनी केलं। अहवाल वाचन कार्यकारी संचालक शहाजी भगत यांनी केलं। अध्यक्ष विनय कोरे यांनी ऊस जर गळीत हंगामाच्या उत्तरार्धात कारखान्याला आला तर ऊसाला चांगला उतारा मिळेल, त्यामुळे सभासदांनी आपला ऊस नोव्हेंबर नंतर कारखान्याला पाठवावा। मार्च महिन्यात 5 गटातून 50 टन ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना लकी ड्रॉच्या माध्यमातून संतोष महादेव उजगावकर, भूषण हंबीर पाटील, अमोल शिवगोंडा पाटील, राजेंद्र आनंदराव पाटील, प्रशांत बाबासाहेब पाटील हे बुलेट गाडीचे विजेते ठरले। 5 गटातून 30 टन ऊस घालणारे आनंदराव गणपती माळी, कृष्णात मारुती माने, शिवराज शहाजी पाटील, मानसिंग रामराव पाटील आणि भास्कर अच्युतराव भोसले हे स्प्लेंडर दुचाकीचे मानकरी ठरले। कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील, नवशक्ती संस्थेचे अध्यक्ष NH पाटील, वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष HR जाधव, राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रताप पाटील, वारणा बँकेचे उपाध्यक्ष उत्तम पाटील, संचालक शहाजी पाटील, सुभाष पाटील, रवींद्र जाधव यासह सर्व संचालक मंडळ, वारणा समूहातील पदाधिकारी, संचालक, सभासद, कर्मचारी उपस्थित होते। टीव्ही नेक्स्ट मराठीसाठी वारणा नगरहून बाबासाहेब कावळे।